नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्यातलं राजकारण तापलंय आणि याची चर्चा राज्यात चालू आहे सध्या. कारण पडळकर हाच विषय परत पुढे आलाय. पडळकर हे ओबीसी आणि धनगर समाजाचे नेते म्हणून पुढे आले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आणि नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र त्यांना फिरवलं गेलं. त्याचे लाभ भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं निश्चितपणानं उठवले. आणि आता हे महाविकास आघाडीच्या पुरेपूर लक्षात आलं की आपल्यामध्ये मत एकत्र न राहिल्यामुळं हे फायदे उचलले जात आहेत. पडळकर असा काही फार मोठा नेता नाही, अशा चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू. आपणच भांडत बसलो तर हे फायदे उठवले जातात. आज विश्लेषणाचा विषय असा आहे की आपण महाभारत ऐकतो, महाभारतातल्या कथा ऐकतो. महाभारतामध्ये धनुर्धर अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू होता आणि त्या काळामध्ये लढाईच्या वेळेला जी शक्कल लढायची त्याच्यामध्ये विविध उपाययोजना असायच्या. त्यातली एक उपाययोजना होती म्हणजे चक्रव्यूह रचना. आणि त्या चक्रव्यूह रचनेमध्ये आतही कोण जाऊ शकणार नाही आणि आत गेलेला बाहेरही येऊ शकणार नाही. अभिमन्यूला मात्र आत जायचं माहित होतं, बाहेर यायचं माहित नव्हतं. आणि अभिमन्यू आत गेल्यानंतर सगळ्यांनी त्याला घेरलं आणि त्याचा वध केला. हा इतिहास आहे. मग सगळीकडे ते प्रचलित काय झालं, एखाद्याला खिंडीत गाठलं आणि एखाद्याला सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे घेरल्यानंतर आणि त्याला हरवल्यानंतर त्याचा अभिमन्यू झाला. आणि आता तोच विषय इथं चर्चेचा जिल्ह्यात जोरात चालू आहे की पडळकरांचा अभिमन्यू होणार. आणि तो करणार कोण, तर हे महाविकास आघाडीचे नेते आता एकत्र आले. जयंत पाटील, विशाल पाटील आणि संजय काका, विश्वजित कदम सगळे एकत्र आलेत. जतचे माजी आमदार विलासराव जगताप असतील, विक्रम सावंत असतील, सगळे एकत्र आलेत. आणि सगळ्यांनी एकत्रितपणे एकच ठरवले की पडळकरचा अभिमन्यू करायचा. अभिमन्यू म्हणजे त्याला पराभूत करायचं, पडळकरना पाणी पाजायचंच, या दृष्टीनं सगळे एकत्र आले. त्याचा फायदा काय हे राज्यातही ठरले गेले. अगदी शरद पवारांच्या पर्यंत ही चर्चा गेलेली आहे. पडळकर बाहेर येता कामा नये, तिथंच अडकून बसले पाहिजे पडळकर. आणि जत, विटा, जत, आटपाडी आणि खानापूर या ठिकाणी साधारणपणे झेडपीच्या 13 गट आहेत, तर साधारण 34 पंचायत समिती गण आहेत, ते 34 आहेत. मग तिथंच अडकून पडतील आणि त्यांच्या घरातली सीट एक असणारच, त्यांचे बंधू असतीलच आटपाडी भागातनं, करगणी वगैरे याच्यात असणार आहे. पडळकर ह्याचा धसका राज्यात निश्चितपणानं घेतलेला आहे. म्हणजे ओबीसी आणि धनगर समाज जागृत होतो आणि जिल्हा परिषदला ते सगळीकडे जर का सभा घेत सुटले तर त्याचा परत फायदा महायुती आणि भारतीय जनता पक्ष उठवल्याशिवाय राहणार नाही. मग आता ते कसं खिंडीत गाठायचं, कसा त्याचा अभिमन्यू करायचा, ह्याच्या चर्चा जोरात चालू झालेत आणि जोर धरलेला आहे. त्याच्यामध्ये जयंत पाटील ह्याच्यामध्ये मुख्य आहेतच, पण अजितदादा हे म्हणजे नगरपालिकेच्या वेळेला स्वतंत्र लढले ते, त्यामुळं मतं विभागली गेली. हे त्यांच्यातलं राजकारण. असं आता विभागणी होऊन द्यायची नाही. संजय काका पण आता आघाडीवर आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि विश्वजित कदम तर आहेतच, प्रश्नच नाही. विशाल पाटलांची धूर्त राजकारण असतंच. आणि आता त्याच्यातनं विलासराव जगताप आणि हे सगळा बदला घ्यायचा. जत नगरपालिकेमध्ये ते यशस्वी झाले आणि बऱ्यापैकी महापालिकेमध्ये मुंबईपासून सोलापूरपर्यंत अगदी नवी मुंबई सगळीकडे ते फिरले आणि महायुतीला त्याचे फायदे झाले. आता त्याचा कसा बाग काढायचा, कसा बदला घ्यायचा, अशा चर्चा चालल्या. सारखं गटबाज चर्चा इतक्या जोरात चालू आहेत आता सांगली जिल्ह्यामध्ये. तर अशा वेळेला ह्या आधुनिक या महाभारतामध्ये खरोखर पडळकरांचा अभिमन्यू होणार का, हा विषय सगळ्यांना विचारलं गेलं पाहिजे. मला सुद्धा उत्सुकता आहे की पडळकर जर का ह्याच्यात बॅकफुटवर गेले आणि त्यांचा अभिमन्यू करण्यात हे यशस्वी झाले तर मात्र हा राज्यात चर्चेचा विषय होणार आहे. अगदी आता आपण चर्चा करू पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. मधल्या काळामध्ये जयंत पाटील आणि पडळकरांचं जे वाकयुद्ध दोघांचं लागलेलं होतं, चंद्रकांत दादांनी
पडळकरांची पाठराखण कशी केली ती सगळ्या जिल्ह्यानं बघितले. राज्यात तो चर्चेचा विषय झाला होता. कारण चंद्रकांत दादा बऱ्यापैकी संकटमोचक म्हणून आपापल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, महायुतीचा सुद्धा नेता असेल, तर वेळ आली तर ते पाठीशी उभारतात आणि ती ताकद आली की विरोधक परत नरमतात. हे इतिहास आहे आणि बघितलेलं आहे. कारण ते प्रदेशाध्यक्ष असल्यापासून आपण बघत आलोय भारतीय जनता पक्षाचे. ते कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभारतात आणि आपल्या जवळची कुठली पण व्यक्ती असेल आणि त्याची चूक नसेल तर त्याला पूर्ण पाठिंबा देतात. आता पडळकर तर हे राज्यातलं एक नेतृत्व, उदयास आलेलं नेतृत्व आहे, बहुजन समाजातलं आहे आणि त्याला जर का असं घेरत असतील आणि त्याला जर का बॅकफुटवर न्यायचा प्रयत्न होत असेल तर चंद्रकांत दादांना सुद्धा हे आव्हान आहे. आणि त्याचबरोबर देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचा तर गोपीचंद पडळकर लाडकाच आहे. आता हे बघण्यासारखं राजकारण असेल जिल्हा परिषद. बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामधल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये पडळकर सगळीकडे पाहिजेत. पुण्यात पण पाहिजे आहेत, सोलापूरला पाहिजे आहेत, साताऱ्यात पाहिजे आहेत, कोल्हापुरात पाहिजे आहेत आणि त्यांनाच या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण ज्या आटपाडी, जत आणि खानापूरमध्ये अडकवून टाकलं तर महायुतीला नुकसानीला तोंड द्यायला लागणार आहे, नुकसान होणार आहे, बॅकफुटवर जाणार आहेत, अशा चर्चा आहेत. तर राजकारण कसं घडेल हे बघण्यासारखं आहे. परंतु ह्या महाभारतात आधुनिक महाभारत आहे हे काय मी कौरव पांडव म्हणत नाहीत, नाहीतर कोणतरी म्हणेल की हे कौरव आहेत मी पांडव आहे, असं होणार नाही आत्ता. परंतु बोलणाऱ्याला काय, त्याच्या तोंडाला काय हात त्याला थांब म्हणता येणार नाही. कारण आता सोशल मीडिया प्रगत आहे, डिजिटल मीडिया प्रगत आहे, कोण काय स्वतःच्या भूमिका मांडेल सांगता येत नाही. पण हे मात्र चर्चेचा विषय आहे, ह्यांचा प्रतिष्ठेचा पॉईंट आहे आणि हे नेते सांगली जिल्ह्यातले एकत्र आलेले आहेत, ताकदवान आहेत. महापालिकेत सुद्धा ताकद दाखवलेली आहे विशाल पाटील, विश्वजित कदम आणि जयंत पाटलांनी. विशाल आणि विश्वजितची तर चांगलीच ताकद दिसली आता महापालिकेमध्ये, हे नाकारता येत नाही. आणि अजितदादांची ताकद आहे आणि अजितदादांनी पण आता इथं एकत्रित आले, संजय काका उघड आले, तर पडळकर यांना पण विचार करावा लागेल. चंद्रकांत दादांना, देवाभाऊंना हे गांभीर्यानं घ्यावं लागेल. ह्या आधुनिक महाभारतात पडळकरांचा अभिमन्यू होऊ नये ह्याच्यासाठी निश्चितपणानं महायुतीला प्रयत्न करावे लागतील. हा चर्चेचा विषय होता, त्याचं विश्लेषण करणं गरजेचं होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.